तर नमस्कार भावांनो बहिणींनो, कशा सर्वजण. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती भावांनो. तर आज पहिली वेळेस नवीन फोनमधून ब्लॉग व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आणि भावांनो, कॅमेरा क्लिअरिटी कशी काय येत आहे तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा. पाठीमागं आपल्या शेळ्या चरत आहेत. शेळ्या फार लांब गेलेल्या आहेत चरायला. आणि इथं बांडी शेळी राहिलेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, ही आहे आपली बांडी शेळी. आणि शेळ्या त्या तिकडे गेलेल्या भावांनो चरायला. बघा ह्या इकडं. तर भावांनो, आता मस्तपैकी मी जाणार आहे शेळ्यांकडती. आणि संध्याकाळ म्हणजे होत आहे, सध्या तितकी पण झालेली नाहीये. म्हणजे 4:30 वाजलेले आहेत भावांनो. तुम्हाला सूर्य दाखवतो. हे बघा, हे आहे भावांनो सूर्य. आणि आपली राणी कुत्री या इथं झोपलेली आहे, हे बघू शकता भावांनो. हे इकडं आपलं मंदिर आहे खंडोबाचं. तर भावांनो, आपले बैल मंदिराच्या पलीकडून बांधलेले आहेत. आणि गाय हिंडत आहे, चरत आहे. आज गाय मोकळी सोडलेली आहे. तर गाय कोणकडे गेलेली आहे मला माहिती नाही आहे. तर भावांनो, आपल्या शेळ्यांकडती आता जावं लागणार आहे. शेळ्या लांब गेलेल्या आहेत. तर चला आता जाऊयात आपल्या शेळ्यांकडती. तर भावांनो, आपल्या शेळ्यांचे पिले देखील शेळ्यांसोबत चरायला आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो आपल्या शेळ्यांचे पिले किती काय आहेत. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडं आपल्या शेळ्या आहेत. आणि हे मस्तपैकी फुलारे गवत आहे. या गवताला आपल्या शेळ्या खूप खातात भावांनो. तर हे दिसायला फार सुंदर दिसतंय. आणि या फोनमधून क्लिअरिटी कॅमेरा एकच नंबर आहे. हे बघा, हे कालच म्हणजे त्याला 4-5 दिवस झालेले तर जन्मून. आणि हे बघू शकता, शेळ्यांकडती आलेलं आहे. आणि शेळ्यांकडून माझ्याकडती पळत आलेलं आहे. आणखीन सुद्धा बरेचसे शेळ्यांची पिले मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. ते बघा, ते 2 पिले त्या तिथं पळायलेत भावांनो. हे बघू शकता, 2 पिले त्या तिथं पळत आहेत. तर चला, आपल्या शेळ्या या इथं होत्या आणि त्या तितक्या लांब गेलेल्या आहेत. आता शेळ्यांकडती जाऊयात, टेन्शन नका घेऊ. तर भावांनो, आई जे आहे तर आता आपल्या शेळ्यांचं जे शेणखत आहे तर डायरेक्टली वावरात आणून टाकत आहे भावांनो. उकंड्यावरती टाकत नाही आहे अजिबात. तुम्हाला दाखवतो शेतामध्ये मस्तपैकी माझ्या आईने शेणखत टाकलेलं आहे शेळ्यांचं. म्हणजे शेणखत टाकलेलं आहे शेळ्यांचं. हे बघा, हे आहे भावांनो. हे बघू शकता, इथं टाकलंय, इथं टाकलंय, हे इथं टाकलंय. तर इकडं आता टाकायचं राहिलेलं आहे मस्तपैकी. तर आई याच्यामुळं आपल्या शेतामध्ये शेणखत टाकत आहे, उकंडा न करता. की उकंड्यावर टाकून परत आपल्याला वावरात टाकणंच आहे. आणि डायरेक्ट जर वावरात टाकलं तर मग तितकी काही बेजारी होत नाही भावांनो. त्याच्यामुळं आई काय करत आहे, असं डायरेक्टली आपल्या वावरातच शेणखत टाकत आहे. चला आता जाऊयात आपल्या शेळ्यांकडती. हे बघू शकता, हे वाडकूचं पिल्लू जे आहे तर परत आलेलं आहे शेळ्यांकडती. आपल्या शेळ्या थोड्याशा इकडं आलेल्या आहेत. पिल्लू उड्या मारत मारत पळत आहे भावांनो. हे बघा, हे आहे भावांनो आपल्या शेळ्यांचे पिले. आणखीन ही एक आहे, हे बघा, हे देखील एक शेळीचं पिलूच आहे. बाकीचे पिल्ले त्या तिकडे गेलेले आहेत. आपल्या शेळ्या पलीकडून देखील गेलेले आहेत नालीच्या. आपण देखील पलीकडून जाऊयात नालीच्या. तर चला भावांनो, आता तुम्हाला आपले बाकीचे राहिलेले पिले देखील दाखवून टाकूयात शेळ्यांचे. इकडं बघा, चंद्र देखील झूम करून बघूयात भावांनो. तर चंद्र बघा, हे बघा, इतका म्हणजे थोडं वेगळं दिसत आहे. हे थोडं वेगळं दिसत आहे, असा भारी दिसत आहे भावांनो या फोनमधून चंद्र. तर ह्या इकडं आपल्या शेळ्या अर्ध्या चरायला आलेल्या आहेत आणि काही तिकडे गेलेल्या आहेत. या शेळ्यांना कलून आणावं लागणार आहे आपल्या शेळ्यांकडती. तर चला, हर्रा 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 मॉर्निंग. ही बघू शकता, इथे एक शेळीचं पिलू आहे. तर हे टिकूचं पिलू आहे. टिकू या इथं चरत आहे. आणि ही हिचं नाव टिकलूबाई आहे भावांनो. हे बघा, चिंगूबाई, इथं चिंगूबाई आहे. हे बघा, ही आहे आपली लाडाची चिंगूबाई. चिंगूबाई, चिंगूबाई. आणि हे बघू शकता भावांनो,
त्याच्या पुढे एक आपल्या शेळीचं पिलू आहे, तर त्याचं नाव वगैरे काय ठेवलेलं नाही आहे. आणि ते एक पिलूच आहे शेळीचं, तर ते आहे प्रभाकर, त्याचं नाव प्रभाकर आहे भावांनो. ह्या आपल्या शेळ्या आहेत आणि ती प्रभाकरची आई आहे त्या पलीकड. आता आपल्या शेळ्यांना मी काय करणार आहे, कलून लावणार आहे घराकडती. म्हणजे आपल्या ह्या जे शेळ्या आहेत तर इकडं आलेल्या आहेत भावांनो. चला यांना नेऊयात. आपल्या तांबडी बकरं हे जे तिकडे गेलेले आहेत आपल्या वावरात चरत आहे तिकडं, यांना नेऊया. हर 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 हार हो हर हर. इकडं आहे भावांनो दरा आणि इकडं आहे आपलं माळ मस्तपैकी. हर भावांनो, मी शेळ्या नेणार होतो आपल्या शेळ्यांकडती, मात्र आपल्या शेळ्याच येत आहेत या शेळ्यांकडती. तर शेळ्या खाता येतात नालीवरती गवत. तर भावांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओची क्वालिटी क्लॅरिटी कशी आहे ते आपल्याला कमेंट करून सांगा भावांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओसोबत.